नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण चालू घडामोडीची जी सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत. आज 4 एप्रिल 2023च्या चालू घडामोडी या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला तर मग वळूया आजच्या प्रमुख मुद्द्याकडे, प्रमुख न्यूजकडे. आजची प्रमुख न्यूज काय मित्र आणि मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देईल असा निर्णय घेतला होता. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारनं. तर सरकारनं त्या निर्णयामध्ये असं सांगितलं की 31 मार्चपर्यंत जो कोणी शेतकरी आपलं कांदा जे आहे बाजार समित्यामध्ये घेऊन आणून विक्री करेल त्या ठिकाणी त्यांना 350 रुपये प्रति क्विंटल हे अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांनी जे आहे हे अनुदान मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये कांदा जी आहे ती त्या ठिकाणी आणला विक्रीला. त्यामुळे बाजार समित्यामध्ये कांदा आवक जी आहे ती भरपूर प्रमाणात वाढली. उदाहरणार्थ नाशिक असेल, खानदेश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणच्या बाजार समित्या असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला. परंतु इथं या अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्याऐवजी याचा जो लाभ आहे तो व्यापाऱ्यांनाच जास्त मिळताना आत्ता प्रथमदर्शनी तरी दिसत आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की 31 मार्चपर्यंत शासनानं मुदत का दिली, बरोबर आहे, हा प्रश्न इथे आपण उपस्थित केला पाहिजे. 31 मार्च पर्यंत कांदा विक्रीला मुभा दिल्यामुळे म्हणजे 31 मार्चपर्यंत जो कोणी कांदा विकेल त्याला 350 रुपये अनुदान मिळेल. 31 मार्चनंतर अनुदान कांद्याला मिळणार नाही असा तो निर्णय होता. त्याचा लाभ या व्यापाऱ्यांना मिळालेला आहे. तो कसा मित्रांनो बघा की मोठ्या प्रमाणात बाजार समित्यामध्ये आवक आल्यामुळे काय झाले की व्यापाऱ्यांनी जे आहे ते कांद्याचे जे सुरुवातीचे भाव होते 4-5 रुपये किलो ते सुद्धा कमी करून टाकले आणि अक्षरशः चाराण्याला 25 पैशाला प्रति किलो कांदा या दराने ते कांदा विकत घेतला शेतकऱ्यांकडून. मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांना सरकार अनुदान देते 350 रुपये आणि बाजारातला जो भाव आहे तो 25 पैसे प्रति किलो. अशा रेटनं शेतकऱ्यांना कांदा विक्री परवडणार आहे का मित्रांनो? कारण कांदा उत्पादन करायला एकरी 1000 ते 1200 रुपये खर्च येतो, बरोबर. कदाचित त्यापेक्षा जास्तही असू शकेल. मी हा एक जेमतेम आकडा सांगतो आहे, सरासरी आकडा सांगतो आहे, ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अशी फसवणूक किंवा लुबाडणूक करणं हे यावर शासनाने गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आपले निर्णय आपण कसे घेतो आणि आपल्या निर्णयाचा आपल्या लक्ष्य गटाला फायदा होतो का, हा निर्णय घेण्यामागे सरकारचा निश्चितच हेतू होता की म्हणजे शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडंसं काहीतरी आर्थिक हातभार लावायचा, त्यांचं या ठिकाणी थोडंसं नुकसान होण्यापासून वाचवायचं त्यांना. तर इथं या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा तर सोडाच, त्यांची हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, बरोबर आहे. आता इथं बघा की शेतकऱ्यांचा कांदा 25 पैसे प्रति किलो दराने विक्री. महागाईच्या काळामध्ये इथं प्रचंड महागाई वाढलेली आहे मित्रांनो. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे 5 रुपये 10 रुपये ह्या गोष्टी क्षुल्लक झालेल्या आहे आणि 10 रुपये 50 रुपये 100 रुपये ठीक आहे असे सेकंदात मिनिटात खर्च होतात मित्रांनो. आणि 25 रुपये किलो जे नाणं अस्तित्वात सुद्धा नाही सद्यस्थिती, त्या भावामध्ये हे लोक खरेदी करतायत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची जी लुबाडणूक जी आहे ती शेतकऱ्याची थांबली पाहिजे. 25 पैशाला कशाला घेता, फुकटच घ्या ना, जाऊ द्या ना, आहे की नाही. पण तेवढा तरी स्वाभिमान जरासा दाखवा ना. 25 पैशामध्ये काय येतं मित्रांनो, ठीक आहे. आणि अशी परिस्थिती सध्या आहे मार्केटमध्ये की घेणाऱ्याला कांदा भेटत नाही ग्राहकाला आणि शेतकऱ्याला बाजार भेटत नाही. ठीक आहे, बाजार मूल्य भेटत नाही त्या कांद्याचं. अशी परिस्थिती सध्या मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे मित्रांनो. आणि हे फक्त एका पिकापुरतं मर्यादित नाही आहे मित्रांनो. बाजारामध्ये जे काही शेतकऱ्याचा माल दरवर्षी येतो आणि एकंदरच शेतकऱ्यांचं जे आहे सर्व मालाचं अशाच प्रकारची लूट या ठिकाणी चालू झालेली असते मित्रांनो. तर या न्यूजकडे तुम्ही गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, तर या न्यूजच्याच अनुषंगाने मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये की सरकारनं जे आहे ते कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत कांद्याची जी किंमत आहे ती वारंवार का कमी होत आहे या कारणाचा शोध घेण्यासाठी डॉक्टर सुनील केदार यांच्या अध्यक्षतेत एक समितीसुद्धा नेमलेली आहे. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, हे डॉक्टर सुनील केदार समिती. बाकी इथं मी जे तुम्हाला डिस्कशन केलं हे थोडक्यात इथं लिहून दिलेलं आहे. हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो की सध्या तुम्ही एक लक्षात घ्या
की पर्यावरणाच्या दृष्टीनं भारत सरकार फार महत्त्वाची कामं करते, ठीक आहे. तर आपण काही दिवसापूर्वी मला वाटते सप्टेंबर 2022मध्ये आफ्रिकेतून आपण चित्ते 8 आणले होते. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये 2023 फेब्रुवारीमध्ये आणखी काही चित्ते आपण आफ्रिकेतून आणलेली आहे, बरोबर आहे. त्याच प्रकारे मित्रांनो सद्यस्थिती जी आहे कंबोडियामध्ये वाघ जे आहे ते नामशेष झालेले आहे. आणि वाघ कधी नामशेष झाले कंबोडियामध्ये तर 2007मध्ये. कंबोडिया हा एक छोटासा देश आहे, ठीक आहे. या छोट्याशा देशामध्ये वाघ जे आहे मित्रांनो टायगर जे आहे ते नामशेष झालेले आहे. म्हणून कंबोडिया या देशानं भारताला अशी विनंती केलेली आहे की आम्हाला तुम्ही आम्हाला आमच्या देशामध्ये व्याघ्र संवर्धन करायचं आहे, वाघ तिथं आम्हाला न्यायचे आहेत, तर त्याला तुम्ही परमिशन आम्हाला द्यायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा की भारतीय वाघांचे कंबोडियामध्ये स्थलांतर होणार अशी या ठिकाणी न्यूज आहे मित्रांनो, ठीक आहे. तर त्या अनुषंगानेच मी इथं आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे इथं एक गोष्ट की आपण चित्ते आयात करतोय, ठीक आहे. चित्ते दुसऱ्या ठिकाणाहून आपल्या देशामध्ये आणतोय, आपले वाघ कोणीतरी दुसरा देश मागतोय. हे कशासाठी एवढं, नाही का. वाघाच्या याच्यावरून आणि चित्त्याच्या याच्यावरून राहिलं का, आता तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, ठीक आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे हे आपण चित्ते आपण आणतोय, कोणता तरी देश आपल्याला वाघ किंवा इतर गोष्टी मागतोय, नाही का, प्राण्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं. असं का, तर याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो की पर्यावरण संवर्धन, ठीक आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे, ठीक आहे. आता तुम्ही जे क्लायमेट चेंज बघताय ते कुठंतरी पर्यावरणामध्ये आलेल्या असमतोलामुळेच हे क्लायमेट चेंज आपल्याला दिसतं मित्रांनो, ठीक आहे. आता बघा उन्हाळे आणखी कडक होत चाललेली आहे, हिवाळा जो आहे तो आणखी जास्त तीव्र होत चाललेला आहे, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, ठीक आहे. आता पूर्वी कसं मध्यम असायचं सगळं, आता ते तीव्र होत चाललेलं आहे. बघा ऊन जे आहे आत्ता सद्यस्थिती तापमानाचे जे टेम्परेचरचे जे प्रमाण आहे मित्रांनो ते खूप अचानक वाढलेलं आहे. फेब्रुवारीमध्ये मागच्या न्यूजमध्ये आपण सांगितलं होतं की 148 वर्षामध्ये फेब्रुवारी महिना तपला नव्हता एवढा यावर्षी तपलेला आहे, ठीक आहे. म्हणजे हे क्लायमेट चेंज कशामुळे होतं आहे तर पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये झालेल्या असमतोलामुळे. तो समतोल जर आपल्याला हे करायचा असेल, व्यवस्थित करायचा असेल तर या ठिकाणी या प्राण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून इतर देश जे आहेत ते आपल्याला वाघ मागतायत, आपण कुठून तरी चित्ते आयात करतोय, ठीक आहे. आपणच हा समतोल बिघडवलेला आहे, संपूर्ण मानव जातीनं हा समतोल बिघडलेला आहे विकासाच्या नावाखाली, ठीक आहे. कंबोडियामध्ये वाघ नामशेष होण्याचं कारण या ठिकाणी लक्षात घ्या की कंबोडियामध्ये काय झालं की विकास कामांना वेग आला, ठीक आहे. तर त्यामुळे तिथं जंगलं त्या ठिकाणी तोडण्यात आली, नष्ट करण्यात आली. त्या जंगलातले वन्य प्राणी जे वाघांची सामान्यपणे शिकार असतात, जशी हरिण, गवे वगैरे हे जे प्राणी आहेत ते नष्ट झाले. आता शिकारच नाही तर शिकारी कसा जगणार, ठीक आहे. आता शिकारी संपल्यामुळे वाघ नावाचा जो शिकारी होता तो तिथं नामशेष झाला. 2007मध्ये शेवटचा वाघ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणून कंबोडियानं असं भारताला विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला वाघ द्या. म्हणून जे आहे भारत जो आहे तो काही काळामध्ये त्यांना वाघ जे आहे ते वाघाचं त्या कंबोडियामध्ये स्थलांतर करू शकतो. इथं बघा की कंबोडियामध्ये शेवटचा वाघ 2007मध्ये नामशेष झाला. जगाच्या तुलनेत भारतात वाघाची संख्या 70% आहे मित्रांनो. आणि भारतात वाघाची संख्या जगाच्या तुलनेत 70% आहे. तर भारतात वाघाची संख्या जी आहे ॲक्च्युअल किती आहे मग, ठीक आहे. टक्क्यात मला पाहिजे नाही माहिती, तर अशी ॲक्च्युअल माहिती किती आहे, म्हणजे ॲक्च्युअल जी आहे संख्या किती आहे. तर आत्ता मला वाटते 9 एप्रिलला जे आहे ते भारतातील वाघांची संख्या सांगण्यासाठी एक परिषद आयोजित करण्यात येणार आहे म्हैसूर येथे. तर त्यामध्ये असा अंदाज आहे की जवळपास 3500 वाघांची संख्या भारतात झालेली आहे. आणि ते 3500 संख्या भारतात वाघांची आहे ही जगाच्या 70% आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 30% म्हणजे किती असेल, 3500 म्हणजे 70%, तर 30% म्हणजे किती, तर हे जगात 30% हे प्रमाण आहे. म्हणून जे आहे मित्रांनो वाघ हा जो आहे तो अत्यंत प्रत्येक देशासाठी महत्त्वाचा प्राणी आहे. आता त्याच्यानंतर त्या योगाने येणारी आता जनगणना बघूया आपण की 2014मध्ये जनगणना झालेली होती मित्रांनो. तर या जनगणना झाल्यानंतर भारतानं असं जागतिक समुदायाला असं सांगितलं की आमच्याकडे आम्ही जे आहे ते आमच्याकडे वाघ आहे, तर आम्ही जगाला
तो वाघ जो आहे तो देण्याची आम्ही तयारी दाखवू शकतो. ठीक आहे, जागतिक समुदायाला वाघ देण्याची तयारी भारताने दाखवली होती. म्हणजे तुम्ही तुमच्या देशामध्ये व्याघ्र संवर्धन करायचं असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, असं 2014 नंतर सांगितलं होतं. तर व्याघ्र जनगणना किती वर्षांना होते मित्रांनो? दर 4 वर्षांना होते, हे लक्षात ठेवा. हा एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण काय आहे? NTCA म्हणतात, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ॲथॉरिटी त्याला म्हणतात. तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. त्याचा संदर्भ आलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण ते जाणून घेऊया. कधी झालेली आहे स्थापना याची? तर 2005 झालेली आहे. कधी? 2005 टायगर टास्क फोर्सच्या शिफारशीने. ठीक आहे, TTF टायगर टास्क फोर्स एक गट होता मित्रांनो, तो याच्यासाठी स्थापन करण्यात आला होता की भारतामध्ये व्याघ्र संवर्धन करणे हा त्याचा उद्देश होता. तर त्या टायगर टास्क फोर्सने आपल्या शिफारसी देताना भारत सरकारला अशी शिफारस दिली की व्याघ्र संवर्धनासाठी एक ॲथॉरिटी असली पाहिजे, एक प्राधिकरण असलं पाहिजे. ती शिफारस मान्य करून भारत सरकारने 2005 NTCA म्हणजे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचं जे मंत्रालय आहे ते कोणत्या नोडल मिनिस्ट्री अंतर्गत कार्यरत आहे हे प्राधिकरण? तर पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय. ठीक आहे, पर्यावरण, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे, हे त्याचं मंत्रालय आहे. यांच्या अंतर्गत दर्जा काय आहे? तर वैधानिक आहे. स्टॅट्युटरी याचा दर्जा आहे. दर्जा वैधानिक म्हणजे काय? तर कायद्याद्वारे स्थापित संस्था आहे. ठीक आहे, कायद्याद्वारे स्थापित. कोणत्या कायद्याने? तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा फेमस ॲक्ट आहे मित्रांनो, 1972ला झालेला आहे. ठीक आहे, तर या 1972च्या ॲक्ट अंतर्गत, कायद्याअंतर्गत या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, म्हणून हिचा दर्जा जो आहे तो काय? वैधानिक आहे. ठीक आहे, याचे चेअरमन कोण असतात? अध्यक्ष कोण असतात या बॉडीचे, या प्राधिकरणाचे? तर केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री. ठीक आहे, तर यामध्ये आयोग जो आहे तो या पॉईंटवर संयुक्त पूर्वपरीक्षा MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा याच्यामध्ये तुम्हाला या पॉईंटवर प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे आपण या ठिकाणी हा पॉईंट कव्हर. यानंतर पुढची न्यूज आहे मित्र आणि मैत्रिणींनो की काही दिवसापूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सध्या तो संप जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने या जुन्या पेन्शनसंबंधी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसंबंधी एक नवीन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. तर हा निर्णय काय आहे? तर राज्यामधील जे काही सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत राज्य सरकारचे, त्यांना जे आहे ते जुन्या पेन्शन योजनेचे लाभ जे आहे ते लागू होणार आहेत मित्रांनो. बहुतांश लाभ जे आहे ते लागू होणार आहे, सर्व लाभ नाहीत, त्याच्यातले काही महत्त्वपूर्ण लाभ या ठिकाणी लागू होणार आहेत. ठीक आहे, जुन्या पेन्शन योजनेची संपूर्ण जुनी पेन्शन योजना यांना लागू होणार नाही सद्यस्थिती. तसा प्रस्ताव जो आहे जुनी पेन्शन लागू करावी का नाही तो विचाराधीन आहे राज्य सरकारच्या. परंतु सद्यस्थिती शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की जुन्या पेन्शन योजनेचे जे काही लाभ आहेत ते या कर्मचाऱ्यांना लागू करायचे आहेत. तर या ठिकाणी कोणकोणते लाभ या ठिकाणी लागू करणार आहे शासन ते बघून घेऊया. याच्यामध्ये बघा की कुटुंब निवृत्ती वेतन या ठिकाणी सरकार जे आहे ते लागू करणार आहे. म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन पेन्शन योजना या ठिकाणी किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे 1 नोव्हेंबर 2005 पासून. तर 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे जे काही कर्मचारी आहे राज्य सरकारमध्ये भरती झालेले त्यांनाही नवीन पेन्शन किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती. आता त्या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते हे कुटुंब निवृत्ती वेतन लागू होणार आहे. आता कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे काय? तर सेवेवर असताना ठीक आहे जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातल्या जे काही नॉमिनी असेल त्यांना वेतन मिळणार. ठीक आहे, निवृत्ती वेतन जशास तसं मिळणार, म्हणून त्याला जे आहे ते कुटुंब निवृत्ती वेतन म्हणतात मित्रांनो. आणि हे आता लागू असणार आहे. ठीक आहे, नवीन योजनेमध्ये अशी काही तरतूद नव्हती. जी काही राष्ट्रीय पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये ही तरतूद जी आहे ती नव्हती मित्रांनो. आता याच्या ठिकाणी बघा की रुग्णता निवृत्ती वेतन. ठीक आहे, रुग्णता निवृत्ती वेतनसुद्धा म्हणजे सेवेमध्ये असताना एखादा कर्मचारी एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असेल आणि त्याला जबरदस्त म्हणजे मजबुरीने म्हणा किंवा कशामुळे तरी म्हणा त्याला निवृत्ती वेतन जर घ्यावं लागत असेल तर ती कंडिशन
कंडिशन जी होती ती फुलफिल झाल्यानंतर त्यांना ही जी आहे ती रुग्णता निवृत्तीवेतन या ठिकाणी मिळणार आहे. आता मित्रांनो त्यानंतर जे आहे 14 लाख रुपयापर्यंत उपदान मिळणार आहे, ते ग्रॅच्युइटी म्हणतात. म्हणजे ही लमसम अमाऊंट असते मित्रांनो, राज्य सरकार निवृत्त सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर देत असते. तर ते आता 14 लाखापर्यंत मिळणार. पूर्वीच्या योजनेमध्ये 10 लाख रुपयापर्यंत होतं, ती तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. जी राष्ट्रीय पेन्शन योजना होती त्याच्यातली तरतूद होती 10 लाखापर्यंतची. ही जुन्या पेन्शन योजनेची तरतूद आहे, 14 लाख रुपयापर्यंतचं ग्रॅच्युइटी. तर आता हे जे निर्णय आहे मित्रांनो, हा निर्णय झालेला आहे काल. तर याच्यातल्या ह्या ज्या बाबी आहेत ह्या जुनी पेन्शन योजनेतल्या आहेत आणि आता ह्या 1 नोव्हेंबर 2005 पासून जे कर्मचारी आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांना हे लागू होणार आहे. ठीक आहे, एवढीच न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो की देशामध्ये कोरोनाचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ठीक आहे, आपण याची जराशी काळजी घेतली पाहिजे स्वतःची. ठीक आहे, 3641 नवीन रुग्ण सापडलेले आहे. एक सहज न्यूज आली होती म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि केंद्रीय आरोग्य खात्यानं ज्या मंत्रालयानं ज्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक लेवलवर मास्क वापरा, स्वच्छता ठेवा, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कोरोनाची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नवा व्हॅरियंट जो आहे तो कोरोनाचा तो तेवढा काय गंभीर नाही, तरी पण सुद्धा जे आहे मित्रांनो आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आहे आणि तो ताण कुठेतरी कमी व्हावा या उद्देशानं आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की स्वच्छता राखा, मास्क लावा. ठीक आहे. फ्रान्समध्ये आता त्याच्यानंतरची न्यूज काय आहे तर फ्रान्समध्ये निवृत्तीवेतन आंदोलन तिथंसुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो. आपल्याला वाटते आपल्याच देशात ह्या सगळ्या गोष्टी घडतात, असं नाही आहे. तिथं पण माणसंच राहतात फ्रान्समध्ये सुद्धा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा जशा आपल्या आहेत तशा त्यांच्यासुद्धा असतात. ठीक आहे, विकसित झाले म्हणजे त्यांना शिंग फुटले असं अजिबात नाही आहे. फ्रान्समध्ये निवृत्तीवेतन आंदोलन तिथं सुरू झालेलं आहे मित्रांनो. त्याचं कारण काय आहे, तिथले जे अध्यक्ष आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी काय केलेलं आहे मित्रांनो की निवृत्तीचं वय वाढवलं आणि निवृत्तीवेतनासंबंधी काही नियमामध्ये बदल केले. आपल्या इकडे कशी नवीन पेन्शन योजना लागू केली म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली, जुनी बंद केली 2005 नाही का, तसं त्यांनी आत्ता इथं काहीतरी निवृत्तीवेतनासंबंधी एक नियम काहीतरी बदलवले आणि त्यासंबंधी निर्णय घेतले. त्याच्यामुळे तेथील जे काही नागरिक आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी रस्त्यावर उतरून इथं आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा प्रतिसाद म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. ठीक आहे, तर हीच न्यूज आहे मित्रांनो, याच्या पलीकडे यामध्ये काही नाही आहे. तुम्हाला हा जर विश्लेषणाचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आपलं PAPT अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. आज इथंच थांबतो मित्रांनो, उद्या नवीन विश्लेषणासह भेटूया. धन्यवाद.